नमस्कार. असं जे लोडिंग चाललंय हे क्षीरसागर साहेब चाकणजवळ कोयाळी म्हणून गाव आहे पुणे जिल्ह्यात. आपले जुने कस्टमर आहेत. आता ही मोहितनगर सुपारी आहे. ही सुपारी जर म्हटलं तर बुटकी जात आहे. रोप लावल्यापासून 3 वर्षात फळधारणा चालू होते. आता जे क्षीरसागर साहेबांनी नियोजन केलं हे सुपारी पीक नारळमध्ये आंतरपीक, जेणेकरून सुपारी सावलीमध्ये चांगली वाढते. दुसरी गोष्ट, सुपारी आणि नारळ ह्याच्यामध्ये स्पर्धा तयार होईल. कारण नारळाची बाग ही 3 वर्षाची आहे. त्यांची 20 बाय 20 अंतर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही आंतरपीक म्हणून सुपारी लावायचं आहे. आपल्याकडे सुपारीमध्ये ज्या जाती मिळतात हे मोहित, विठ्ठल, मंगला, इंटर मंगला आणि उंच जाणारी श्रीवर्धन रोठा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत 27/6/2024ला. तर ही जी सुपारी आहे ही बुटकी जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे ही सुपारी खाण्यासाठी वापरली जाते. साईज मोठी येते आणि सरासरी एका झाडापासून आपण 3.5 ते 4.5 किलोपर्यंत सुपारी घेता येते. दुसरी गोष्ट, सुपारी ही बुटकी जात असल्यामुळे जमिनीपासून फळधारणा होते. लास्ट उंची हिची 12 ते 15 फुटापर्यंत उंची वाढते. आता बुटकी जात असल्यामुळे कमी उंचीवरतीच आपल्याला फळ काढता येतात. दुसरी गोष्ट, झाड डॉर्प वाढतं. त्यामुळे सुपारी काढण्यापासून जो आपला उंच जाणाऱ्या सुपारीला जो वेळ जाणार ते सर्व कमी वेळेमध्ये ह्या सुपारीचं काम होऊ शकतं. आता मंगला सुपारी, मोहित, विठ्ठल ह्या सर्व, इंटर मंगला ह्या सर्व बुटक्या जाते. आता ह्या सुपारींचं वैशिष्ट्य म्हणजे पानाची जी लांबी असते ती कमी असते. ज्या बागेत आपण आंतरपीक लावतोय बघू शकतो आपण. आता हा इंटर मंगला, अशा सर्व सुपारी झाडं ते सिलेक्टेड रोपं भरा. म्हातारी खराब रोपं भरू नका. हां भरा, चांगली बारीक भरू नका. हां असं पाहिजे भरा. इथली ही जरा ही पट्टा उचला, जो मोठी मोठी दिसते ती 10 टाका एक द्याल. बघू शकतो आपण शेतकरी बंधू, सिलेक्टेड रोपं भरली जातात, खराब रोपं बाजूला काढली जातात. अशा प्रकारचे लोडिंग क्षीरसागर साहेबांचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. आणि आज जे आपले 4 लाख कस्टमर आहेत त्यांना असे घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपण डेली अपडेटमध्ये असे व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर पण ही लागवड सल्ला मार्गदर्शन मिळत असतात. आता सुपारीचा जर स्पेशल प्लॉट केला आपण तर याचं लागवड अंतर आहे 8 बाय 6. 1 एकरामध्ये 1000 रोपं लावू शकतो आहे. आणि याच्यामध्ये मसाले झाडं, काळी मिरी, लवंग, दालचिनी अशा प्रकारची आंतरपिकं घेऊ शकतो, वेल वाढवू शकतो आपण. तर सुपारीमध्ये जर आपण नारळामध्ये सुपारी जर आंतरपीक केलं तर ते ठेव बाजूला, नको भरते नाही, तू भर थांब, कितीची मावशी थांब, तू काय हात लावणार ती भरते. तर सुपारीमध्ये जर आपण आंतरपीक केलं तर याचा फायदा जर म्हणलं तर कमी जागेमध्ये आपल्याला सुपारी वाढवून सुपारीपासून प्रत्येक वर्षी झाडापासून सरासरी 3.5 ते 4.5 हजार रुपये एका झाडापासून उत्पादन. आणि आयुष्य मर्यादा ही जी 50 वर्षापर्यंत असल्यामुळे आपल्याला कमी जागेमध्ये, कमी क्षेत्रफळामध्ये सुपारी एकरी 1000 रोपं लावून, त्याचबरोबर आपण शेताच्या बॉर्डरला जरी सुपारी लावली तरी उत्पादन घेता येतं. किंवा बंगल्याच्या बाजूला जरी सुपारी शो म्हणून वाढतं. 50 वर्ष आयुष्यमान आहे. आणि सुपारी ही 12माही असं पीक आहे की ज्याला आपल्याला पिकल्यानंतर फक्त सुपारी सोलायची आहे आणि वाळवायची आहे. बाजारामध्ये चांगली सुपारीची मागणी असल्यामुळे मोहित, विठ्ठल, मंगला या बुटक्या जाती आपण लागवड करू शकतो आहे. तसेच आता ही रोप लावताना म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 फुटाचा खड्डा पाहिजे, शेणखत, निंबोळी, थिमेट पाहिजे. रोप लावून दुसऱ्या आणि 7व्या दिवशी आपण ह्युमिक ॲसिड 12% आळवणी द्यायची आहे. 1 महिन्यात त्याला DAP द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे. त्यानंतर जर पुढील सविस्तर आपल्याला खत पाण्याचे नियोजन हे मिळत असतं. त्यासाठी शेतकरी बंधूंनी कॉन्टॅक्टमध्ये राहणे गरजेचं आहे. बघू शकतो 27/6/2024चं क्षीरसागर साहेब, कोयाळी, पुणे. लोडिंग मोहित, विठ्ठल, मंगला ह्या सर्व बुटक्या जाती आहेत. आणि श्रीवर्धन रोटाही उंच जाणार आहे. आता या झाडांचा व्ह्यू जर म्हटलं तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकतो आहे. आपल्याकडे जे प्लॅन्ट आहेत बुटक्या जाती अशा प्रकारच्या आणि उंच जाणारी ही अशा प्रकारची श्रीवर्धन रोटा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.
जय हिंद जय महाराष्ट्र. अशा प्रकारचे लोडिंग सुपारीचं आजच्या गाडीमध्ये रोप बदलते. आता एक रोपान दुसरं टाकू नका मला